वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, एसबीआय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाई स्पीड, हाई रिझोल्यूशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफी, ईसीजी व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल, ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशन। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। त्यांचे नियोजन करण्यासाठी उद्या दादा गटाच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक आयोजित केल्याचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सांगितलं आहे। राज्यातील ऐतिहासिक राजकीय घडामोडीनंतरची ही सोलापूरमध्ये पहिलीच बैठक आहे। या बैठकीत जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करणे आणि वाढवणे याबाबत विचारविनिमय होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे हे 3 फेब्रुवारीला सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर मागील 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गट यांच्या जम्बो कार्यकारिणी म्हणजेच पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत। यामध्ये पंढरपूर शहराध्यक्षपदी राष्ट्रवादी नेते दिगंबर सोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे। माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे विश्वासू म्हणून दिगंबर सोडके यांची पंढरपूर शहरामध्ये ओळख आहे। त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे खंदे समर्थक म्हणून आणि चळवळीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आणि पालिका प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने कोणत्याही प्रकारच्या गटातटाचे राजकारण न करता सर्वसमावेशक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याने पंढरपूर शहरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। तर आगामी लोकसभा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या निवडी जाहीर झाल्याने पंढरपूर शहरातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाला ऊर्जा स्रोत मिळाल्याचे दिसून येत आहे। सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट। चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।